मी थोडासा अध्यात्माच्या वेगळं बोलण्याचा प्रयत्न केला की बालाजीराव शिवाजीराव अध्यात्म माझं काम त्यांनीच सांगितलं होतं. पण आता थोडंसं सांगायचं म्हणजे संभाजीनगर शाखेच्या वतीने तुमचं मी आपल्या नांदेडच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला बघितलं आणि कलशारोहणाच्या कार्यक्रमाला बघितलं. जेवढे साहेब तुमच्या प्रत्येक शाखेचं काही मला दर्शन झालं नाही, पण संभाजीनगर शाखेने कामातून उत्तर दिलंय. आणि खरंच सांगतो, तुम्ही तुमचं नियोजन, तुमचं अनुशासन, प्लॅनिंग, हाफ सक्सेस म्हटलंय. नियोजन तुमच्या कामाचं, इथला विद्यार्थी गुणगौरव सोहळा मागे मी बघितला, बऱ्याच समाजाधिकारी कार्यक्रमाला मी जातो, पण अतिशय सुंदर नियोजन तुम्ही केलेलं आहात. तुम्हाला अशीच सद्बुद्धी देवो आणि देवडे साहेबांसारखे, बाबूगावकर साहेबांसारखे, गुरुराव साहेबांसारखे तुम्हाला अनेक मार्गदर्शक पुढे यापुढे भेटणार आहे. फक्त तुम्ही पुढे चाला. वाटेने चालत असताना अडचणी येतात, पण अडचणी आल्या म्हणून थांबायचं नाही. स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे, 1000 मैलाचा प्रवास जरी सुरू करायचा असेल ना, एका पावलाने त्याची सुरुवात होते. पण एक पाऊल टाका ज्ञानाकडे, एक पाऊल टाका अभ्यासाकडे, एक पाऊल टाका कर्तृत्वाकडे. मला व्हायचंय, मला मूर्त व्हायचंय. लक्षात घ्या, मी माझ्यावरून सांगतो, मला माहित आहे माझी वेळ झाली, पण कोणी बेल वाजवली आहे म्हणून 1 मिनिट घेतो. मी सांगतोय तुम्हाला, 2007 मध्ये मी डीएड केलं. डीएड करत असताना मागची कोणाची परिस्थिती लपवून ठेवणे आणि मला कमीपणा वाटत नाही. मी काल काय होतो, मला कालच्या सारखं आजही राहायचे, जमिनीवर राहायचे, कुणाच्या घरात राहणारा मी. आणि मला माहित आहे की माझे काका विजय पांगरेकर यांनी मला पैसे दिले आणि त्यांच्या पैशातून मी शिकलो आणि मुंबईला डीएड केलं पैसे भरून. 2007-08 मध्ये डीएड झालं. 8x8च्या खोलीमध्ये मी राहिलो. भैरवणी येथे राहिलो. मेलचा आवाज सतत यायचा, पण तिथं अभ्यासापासून विचलित मन होत नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला आलो आणि ज्या दिवशी 1 मेला माझं डीएड पूर्ण झालं, 8 ऑगस्ट 2009 लगेच नोकरीला लागलो. कारण माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की माझी माय, माझा बाप मडके करत आहे. माझं शेत जाईल जर पैसे दिसले नाही तर. माझ्या डोळ्यासमोर दिसत होते माझे बाप कष्ट करत आहे, माझी माय लोकांच्या घरचं मडके देते, कोणाच्या घरचा बुंदी लाडू आणते खायला देते, की माझा राम शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे म्हणून पायाला चप्पल न घालणारी माझी माय माझ्या डोळ्यासमोर यायचा. माझा बाप फटक धोतर नाटक बंदी झालं माझ्या डोळ्यासमोर यायचा. मला वाटायचं की माझ्या आई बापाच्या डोळ्यात आनंदाचे आसूर यायचे असतील तर मी शिकलं पाहिजे, मी अभ्यास केला पाहिजे. म्हणून ते वर्षाचे 2 वर्षाचे 24 महिने मी माझ्या घरी सांगितलं होतं, आपल्या परिवारात जवळचं कोणी मेलं तरी सुद्धा मला सांगू नका, मेलेला येणार नाही. लग्न पुन्हा लावता येतील, सुख दुःखाचे कार्यक्रम पुन्हा होतील, पण माझ्या बापाचं आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं. म्हणून मी मुंबईत जाऊन शिकलो आणि तुमच्या समोर आई बाप